नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरून आज राजकारण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं। कारण पीडीसीसीच्या डीपीसीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी देखील हजेरी लावली। याशिवाय महायुतीचेही काही आमदार उपस्थित होते। बैठक सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मुद्दे मांडण्यास आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही असा खुलासा केला। याशिवाय याबाबतचा GR त्यांनी सर्वांना दाखवला। दरम्यान अजित पवार यांनी नियम सांगितल्यावरती शरद पवार यांनी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला। तर आम्हाला बैठकीत बोलण्याचा अधिकार नसेल तर इथे येण्यातही अर्थ नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। तर अजित पवार बैठकीमध्ये काय काय म्हणाले ते जाणून घेऊयात। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचा धक्कादायक खुलासा केलाय। समितीच्या बैठकीमध्ये आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत। त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बोलण्याचा किंवा प्रश्न मांडण्याचा कोणताही अधिकार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न, त्यांची बाजू, त्यांचे मुद्दे मांडू शकतात। परंतु इतके वर्ष मी पालकमंत्री होतो, जिल्हा परिषद ताब्यात होती म्हणून मी आमदार खासदारांना काही बोललो नाही। नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा किंवा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही। आजच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि महायुतीचे काही आमदार प्रश्न, मुद्दे आणि त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत होते। त्यावर अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आणि ते धक्कादायक मानलं जाते। या बैठकीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले ना त्यांना काटशह देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अजित पवारांनी या सगळ्यांची बोलती बंद केलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।